जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो। याच्या पादुका आपण पाहिजे ह्या समर्थांच्या पादुका आहेत। समर्थांनी हा सुखा वापरलेल्या पादुका आहेत गडावरती। या पादुका समर्थांच्या शिष्य वेणा स्वामी ज्या मिरज जिथं त्यांचा मठ आहे त्या मठामध्ये ह्या पादुका असतात। आपण ज्यावेळेस दौऱ्याला येत असतो संस्थान, दोन पादुकांची समर्थांची जोड घेऊन निघत असतो। एक म्हणजे जो मुख्य जोड आहे गडावरच्या पादुकांचा, तो ज्या ठिकाणी आपला मुक्काम असतो त्या ठिकाणी स्थायिक लोकांना दर्शनासाठी तिथे ठेवलेला आहे। आणि हा जो मिरज मठाचा आहे हा आपण बाहेर सगळीकडे पूजेसाठी घेऊन करत असतो। आता काय पादुकांना आपण हातात का देत नाही, तर त्याचं एक असं कारण आहे की पादुका 400 वर्ष जुन्या आहेत आणि त्या पादुकांची बरीच झीज झालेली आहे। त्यामुळे काय होतं, सगळ्यांनी हातावर घालून पादुकाची पुढे पडायला लागली बारीक। शेवटी ते तरी लाकडाची पादुका आहे, त्यामुळे त्याची काळजी घ्यावी। आज आपल्यापर्यंत 400 वर्षापर्यंत पादुका टिकल्यात आणि पुढे 400 वर्ष तरी किमान टिकाव्यात, समर्थांचं दर्शन घेताना नाही हो आपण त्याला जपत असतो। आणि त्यासाठीच आपण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे चांदीचं कवर आपण बनवलेलं आहे त्यासाठीच बनवलेलं आहे। बऱ्याच लोकांच्या शंका असतात की समर्थांनी चांदी वापरली होती का, नाही। पादुका जे मूळ आहेत त्या काष्टाच्या आहेत, पण त्याला सुरक्षेसाठी आपण चांदीच्या कवरमध्ये ठेवत असतो। आणि त्याच कारणानं आपण बाहेर दिवसभर किती जरी पूजा झाल्या तरी त्याला आपण पाणी लागत नाही, फक्त आपल्या घरून पूजा करत असतो। सकाळची फक्त यांची पहिली पूजा असते जी आपण मुक्कामाच्या ठिकाणी करत असतो, अभिषेक महाअभिषेक जो रुद्र आणि पुरुषोत्त सगळं म्हणून पंचामृत पूजा पाण्याने करत असतो। फक्त एकच पूजा यांच्यावरती पाण्याची होती, बाकी दिवसभर सगळीकडे आपण अत्तर घालून पूजा करत असतो। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो। मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे। मना सर्वथा नीति सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो। मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी। नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे। स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे,
मना सर्वलोकांसि रे नीव वावे।